या विमानतळावरती आत्तापर्यंत अजितदादांचं पडलेलं हे पहिलं विमान नाही। आत्तापर्यंत बारामतीच्या याच विमानतळावरती जवळपास 9 वेळा विमानं पडलीत। म्हणजे एकूण 13 तक्रारी या विमानतळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आहेत। या विमानतळावरती पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपासून अदानी अंबानींपासून सगळ्यांनी इथं लँडिंग केलेलं आहे। सगळ्यांची विमानं इथं लँड होतात आणि ज्यावेळेस प्रायव्हेट कंपन्या इथं लँड करतात, विमानं उतरवतात, त्यावेळेस इथल्या ATCची परवानगी देणाऱ्या काही लोकांना कमिशन दिलं जातं। या 2 अकॅडमींच्या ताब्यात असलेलं हे ATC अत्यंत हलगर्जीपणा करतं असं DGCA कधी सांगितलंय? DGCA सांगितलंय 2023 मध्ये अकॅडमी जी आहे या दोन्ही अकॅडमींनी या विमानतळाचा ताबा घेतलाय। MIDCच्या बारामतीच्या अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात, बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात आणि इथं हे एअरपोर्ट नाही मित्रांनो, हे क्राईम कोर्ट झालंय, क्राईम कोर्ट। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला धक्का बसेल ऐकून की या रनवेच्या दोन्ही बाजूला हा रनवे दिसावा लँड होताना, म्हणून काय केलं जात होतं माहिती आहे तुम्हाला? इंधनाचा म्हणजे विमानाचा मेंटेनन्स होऊन जे ऑइल शिल्लक राहतं त्या ऑइलमध्ये काही कापडाचे बोळे बुडवले जायचे आणि त्याचे टेंबे करून दोन्ही बाजूला लावले जायचे। तुम्ही विचार करा, टेंबे करून दोन्ही बाजूला लावले जायचे। नमस्कार मित्रांनो, मी आहे मच्छिंद्र टिंगरे। सकाळचे बरोबर 8:45 आणि 2 सेकंद होत आहेत। याच वेळेला 28 जानेवारीला पाठीमागं असलेल्या बारामतीच्या याच विमानतळाच्या धावपट्टीवरती पाठीमागं अजितदादांचं विमान कोसळलं आणि त्याच्यामध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या दिवसापासून आत्तापर्यंत या घटनेचा तपास चालू आहे। अजितदादांचा घात झालाय की अपघात झालाय अशा प्रकारच्या चर्चा महाराष्ट्रात चालू आहेत। मात्र आज मी दाव्यानं सांगतो, मी ज्या गोष्टी तुमच्या पुढे घेऊन आलोय त्या इतक्या धक्कादायक आहेत की त्याच्यानंतर तुमच्या मनातला जो प्रश्न आहे, जे मी टायटल दिलंय की अजितदादांच्या जीवाशी खेळ झाला। आत्ता मी तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट बघून घ्या की आत्ताची ही जी वेळ आहे, आजच्या तारखेला इथं तुम्हाला कुठंही इथं जे 2 ट्रेनिंग सेंटर आहेत, इथं काही तुम्हाला कुठलंही विमान उडताना दिसत नाही। एक विमान आत्ता पहिल्यांदा रनवेवर जाताना दिसतंय। आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे, मी असे कोणते दावे करतोय की ज्याच्यामध्ये मी असं सांगतोय की जीवाशी खेळ झाला। कसा झाला याची सुरुवात, व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तुम्हाला जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर लक्षात येईल की नेमकं काय झालं होतं। सुरुवातीला समजून घ्या की या विमानतळावरती 2 ट्रेनिंग सेंटर आहेत। या घटनेला 4 व्यवस्था जबाबदार आहेत। 4 व्यवस्था कोणत्या मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो। 1 बारामती MIDC आणि त्याचे अधिकारी, 2 बारामती तालुका पोलीस स्टेशन त्याचे अधिकारी, 3 इथं जे ट्रेनिंग सेंटर चालतात त्या ट्रेनिंग सेंटरचे मालक आणि त्यांचे अधिकारी, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या विमानानं हे उड्डाण केलेलं होतं त्या विमानाच्या कंपनीचे मालक आणि त्यांचे पायलट किंवा कर्मचारी, ह्या 4 व्यवस्था। आता कशा, सुरुवातीला समजून घ्या, या विमानतळावरती आत्तापर्यंत अजितदादांचं पडलेलं हे पहिलं विमान नाही। आत्तापर्यंत बारामतीच्या याच विमानतळावरती जवळपास 9 वेळा विमानं पडलीत। 9 वेळा, धक्कादायक आहे ना? 9 वेळा ही विमानं पडलेली असताना कुठल्याच प्रशासनानं ही विमानं का पडतायत, कशामुळे पडली जात आहेत आणि याच्याबद्दल कुठलंही या विमानांची कारणं शोधली नाहीत किंवा आजपर्यंत कुठलाही एकही गुन्हा दाखल झाला नाही। लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असं वर्तन केल्याप्रकरणी कुठला गुन्हा दाखल झाला नाही। मग हे 9 विमानं पडलेली आहेत, त्याच्या डिटेल्स मी तुम्हाला सांगून टाकतो। पहिल्यांदा 29 जून 2013ला कार्वर एव्हिएशनचे सेस्ना 172R हे विमान लँडिंगच्या वेळेस पडलं। दुसरं विमान 2019 मध्ये इंधन संपल्यामुळे असा दावा केला जातोय, मात्र त्याच्या कारण वेगळे आहेत। 5 फेब्रुवारी 2019ला परत दुसरं सेस्ना 172S VTRDX हे विमान इंधन संपल्यामुळे पडलं असं सांगितलं जात आहे। तिसऱ्यांदा जे विमान पडलंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे। 2021ला
20 सप्टेंबर 2021ला रनवेवरती एक विमान पडलं. त्याच्यामध्ये रेडबर्ड फ्लाइंग ट्रेनिंग अकॅडमीचं हे विमान होतं आणि त्याचा नंबर सुद्धा टेकनाम P2008JC असा त्याचा नंबर होता. त्याच्यानंतर चौथी घटना 25 जुलै 2022ला झाली. त्याच्यामध्ये आणीबाणीमध्ये हे लँडिंग करण्यात आलं. त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगितलं की इंधनाची समस्या होती. पाचवी घटना पाचवी घटना अत्यंत महत्त्वाची आणि ती 2023ची आहे. कारण एकाच आठवड्यात फक्त 2 दिवसाच्या फरकानं 2 विमानं पडली होती. 19 आणि 22 ऑक्टोबर 2023. त्याच्यानंतर ही विमानं कशी पडली त्या सुद्धा कंपनी जी आहे ती रेडबर्ड अकॅडमीची ही 2 विमानं टेकनाम P2008 अशी या विमानाचे नंबर असलेले आणि त्याची ओळख असलेली ही 2 विमानं त्यावेळेसही पडली होती. पुन्हा 6वी घटना 9 ऑगस्ट 2025ला ही 6वी घटना इथं झालेली होती. मला सांगायचंय असं की एकूण 9 वेळा इथं विमानं या विमानतळाच्या बाजूला पडले. म्हणजे रनवे पासून काही अंतरावरती 5 घटना घडलेल्या होत्या. आणि दुसऱ्या घटना एक विमान इंदापूर तालुक्यातल्या रुई कडबनवाडीला पडलं होतं. एक विमान बारामती तालुक्यातल्या मेकळी गावामध्ये पडलं होतं. असं आत्तापर्यंत 9 विमानं या बारामतीच्या विमानतळाच्या याच रनवेवरती पडलेली आहेत. मग पुढं काय झालं? पुढं असं झालं की इथं ज्या ट्रेनिंग सेंटर चालवणाऱ्या एक अकॅडमी आहेत त्या इतक्या ताकदवर आहेत आणि त्यांचे इतके हात लांब आहेत की याच्यातल्या कुठल्याही घटनेवरती कारवाई झाली नाही. ज्या वेळेस एकाच आठवड्यात 2 विमानं पडली त्यावेळेस जे झालंय ते अत्यंत धक्कादायक. आता काय झालं होतं मी तुम्हाला सांगतोय की अजितदादांच्या जीवाशी खेळ कसा झाला हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. DJCAनं या ठिकाणी व्हिजिट केली आणि DJCAच्या अधिकाऱ्यांनी या 2 अकॅडमींची चौकशी करायला सुरुवात केली. काय चौकशी करायला सुरुवात केली की इथं विमानांचे अपघात का होत आहेत. शेवटी हे विमान लहान प्रमाणात किंवा छोट्या आकाराची जरी असली तरी ते विमान आहे. आणि DJCAनी ज्यावेळेस इथं चौकशी केली त्यावेळेस या अकॅडमी ह्या अत्यंत हलगर्जीपणा करतायत. कशाचा? सगळ्यात महत्त्वाचं विमानांचं जे ट्रॉफिकचं नियोजन केलं जातं त्याला ATC म्हणतात. ATC एअर ट्रॉफिक कंट्रोल. जसं आपली वाहनं रस्त्यावरती चालतात त्या वाहनांचं नियोजन करण्यासाठी ट्रॉफिक पोलीस असतात तसं प्रत्येक विमानतळ जिथं विमानं उतरतात तिथं ATC नावाची एक यंत्रणा असते आणि ते विमानांचं ट्रॉफिक कंट्रोल करतं. म्हणजे काय तर हवेत कुठंही विमानं धडकू नयेत. एखादं विमान लँडिंग करायचं असेल किंवा टेकऑफ करायचं असेल तर त्या विमानांच्या वेळेचं नियोजन लँडिंग करण्यासारखी परिस्थिती नसेल टेकऑफ करण्यासारखी परिस्थिती नसेल तर ते कळवलं जातं. मग हे ATC बारामतीचं चालवतं कोण? याचा जर प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर तो अत्यंत धक्कादायक आहे. बारामतीचं ATC ह्या 2 अकॅडमीच्या ताब्यात आहे. रेडबर्ड आणि कार्व्हर एव्हिएशन नावाची दुसरी अकॅडमी आहे. या 2 अकॅडमींच्या ताब्यात असलेलं हे ATC अत्यंत हलगर्जीपणा करतं असं DGCAने कधी सांगितलंय? DGCAने सांगितलंय 2023 मध्ये. नुसतं सांगितलं नाही मित्रांनो, सांगितलंय काय? 27/11/2023ला DGCAच्या एका मोठ्या ऑफिसरनं, त्यांचं नाव आनंदन आहे, त्यांनी या फ्लाइंग अकॅडमीच्या ऑफिसर्सवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता तुम्हाला याची गंमत बघायची असेल तर माझ्या हातामध्ये त्याच्या काही डिटेल्स आहेत. आता हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर मी कॅमेरा जरा इकडे घ्या, मी तुम्हाला दाखवतो. त्या गुन्ह्याचा CR नंबर होता 899 आणि ह्या डिटेल्स बघा जर तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये स्पष्ट. हां, तर हे बारामती पोलीस स्टेशन आहे. MIDCच्या पोलीस स्टेशनचा हा CR नंबर आहे आणि जो गुन्हा DGCAने दाखल केलेला होता त्याचा नंबर होता 899. आता बघा 895 आहे, 896 आहे, 897 आहे, 898 आहे. 899 मात्र या पोर्टलवरून गायब आहे. इथं डायरेक्ट 900 आहे. 899 जो बारामती रुरल पोलीस स्टेशनचा आहे तो कुठं गेला? आता तुम्ही मला सांगा 899 गुन्हा कुणाचा होता? DGCAचा.
कशाचा होता तर या फ्लाइंग अकॅडमींनी त्यांना इथल्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या तपासण्यास मदत केली नाही, त्यांना सहकार्य केलं नाही, उलट याच अधिकाऱ्यांवरती दादागिरी केली. म्हणून या आनंदन नावाच्या अधिकाऱ्यानं बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल केलता. दुर्दैवानं बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी या अकॅडमीच्या खिशात असतात, याच्यात कोणताही तपास झाला नाही. हा गुन्हा रद्द करण्यात आला DGCAच्या अधिकाऱ्यांचा, बरं का, तो गुन्हा रद्द करण्यात आला. आता याच्यावरून पुढची कमाल काय की बारामती एअरपोर्टवरती जर काय झालं असेल आणि ते किती धक्कादायक असू शकतं तुम्ही शॉक व्हाल हे ऐकून. आतापर्यंत बारामती एअरपोर्टच्या इथल्या अकॅडमीच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात 13 गुन्हे नोंदवण्यात आले होते, 13 तक्रारी. आणि त्या तक्रारी काय होत्या हे जर तुम्ही ऐकलं तर मात्र अजून तुम्ही शॉक व्हाल. आता मी तुम्हाला सांगतो, तारखांसहित सांगतो. 27/7/2022, 12/1/2023, 14/1/2023, 11/1/2023, 11/4/2023, 13/4/2023, 30/5/2023, 28/7/2023, 4/9/2023, 9/3/2024 ह्या झाल्या तक्रारी अर्ज. आता रेकॉर्डवरती NCR पण आहेत बारामती तालुका पोलीस स्टेशनला. 165/2023, 166/2023, 164/2023 ह्या NCR आहेत. म्हणजे एकूण 13 तक्रारी या विमानतळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आहेत. कशा कशाच्या तक्रारी त्या तर त्या तक्रारी अशा आहेत की इथं कुठल्याही नियमांचं पालन केलं जात नाही. आता मी इथं ह्या कंपाऊंडच्या बाजूला उभा आहे, हे बघा, हे कंपाऊंड इथं मोकळं आहे. म्हणजे इथून कुणीही या रनवेवर जाऊ शकतं, जनावरं जाऊ शकतात, कुठलीही माणसं जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. आता एका तक्रारीमध्ये असं सांगण्यात आलं की इथले रेडवर्ड नावाच्या कंपनीचे जे अधिकारी आहेत ते इतके मस्तवाल, इतके माजुरडे आहेत की त्यांनी काय केलं, एक दिवशी एका कंटेनरमधून विमान आणलं आणि इथं जे MIDCचे काही जे अधिकारी आहेत त्यांनी ते विमान आत घेण्यास किंवा तो कंटेनर विमानतळावरती घेण्यास नकार दिला. तुम्ही लक्षात घ्या, विमानतळाच्या आवारामध्ये कंटेनर कसा येईल. तर या अकॅडमीनं काय केलं, या अकॅडमीनं ते विमान क्रेनने उचललं आणि या गेटच्या आतमध्ये ठेवलं, क्रेनने उचलून. अशी लेखी तक्रार आहे. इथं सुरक्षितेचे कुठलेही नियम पाळले जात नव्हते. आता मुद्द्यावरती येतो. मी तुम्हाला सांगितलं 13 तक्रारी, 4 यंत्रणा, MIDCचा काय रोल आहे. या 13च्या 13 पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या तक्रारींमध्ये पोलिसांनी एकाही तक्रारीत दखल घेतली नाही. ह्याचं कारण काय, पोलिसांना आपण याचा जाब विचारणार आहोत. एकाही तक्रारीमध्ये पोलिसांनी दखल घेतली नाही. सगळ्यात महत्त्वाचं, पोलिसांनी यांनाच नोटीस दिल्या की तुमची तक्रार ही बसून सोडवा, अशा प्रकारच्या हास्यास्पद नोटिसा दिल्या. आता पुढं काय झालं, आता मुद्द्यावरती येऊयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला आणि मी जे सांगतोय काही लाखांसाठी त्यांच्या जीवाबरोबर खेळ झाला, जीवाशी खेळ झाला. त्याची कारणं समजून घ्या. आपल्याला माहीत असायला हवं की ज्या वेळेस कुठलंही विमान टेक ऑफ करतं किंवा लँड होतं त्यावेळेस जिथं लँड होणार आहे म्हणजे जिथं उतरणार आहे तिथली परिस्थिती काय आहे याची आधी माहिती घेतली जाते. रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की ऐन वेळेस प्लॅन बदलला, रात्री 7 वाजता ठरलं की विमानानं जायचं आणि विमानाचं कन्फर्मेशन रात्री 12:30 वाजता आलं. रात्री 12:30 वाजता बारामतीचं कन्फर्मेशन दिलं कोणी, बारामतीची ATCची टीम कोण आहे, एअर ट्रॅफिक कंट्रोलची टीम कोण आहे. तर इथनं कन्फर्मेशन आल्याशिवाय मुंबईतून उडान होत नाही, हे लक्षात घ्या. जर इथं वातावरण खराब असेल तर मुंबईतूनच उडान घेतलं जात नाही, असा नियम आहे. मग इथं व्हिजिबिलिटी आत्ताच्या घडीला जे टायमिंग झालंय इथं जर पाहिलं तर इथं व्हिजिबिलिटी आत्ताही तेवढी पुरेशी नाही. आता धक्कादायक गोष्ट काय की या विमानतळावरती रोजची किती उड्डाणं आणि किती लँडिंग होतात तुम्हाला माहित आहे. साधारणतः 250, रोज 250 विमानं इथं उडतात आणि लँड होतात, ते पण रात्रीची. आता रात्री नेमकं इथं काय चालतो, रात्रीचा खेळ काय चालतो हे तुम्ही बघा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात ज्या विमानतळावरती झाला ते बारामतीचं विमानतळ आणि या बारामतीच्या विमानतळावरती त्या दिवशी व्हिजिबिलिटी नव्हते, म्हणजे दृश्यमानता नव्हते. त्याच्यामुळं पायलटचा अंदाज चुकला असं बोललं जातंय. परंतु आत्ता मी आज रात्रीच्या साधारणतः 9 वाजता आहेत आणि मी याच विमानतळाच्या धावपट्टीच्या शेजारी आहे आणि इथं तुम्ही आत्ता बघू शकता माझ्या पाठीमागं हे जे विमानं दिसत आहेत, हे आता एक हवेतून विमान चाललंय. याच धावपट्टीवरती आत्ता सध्या अनेक विमानं लँड होत आहेत आणि टेक ऑफ सुद्धा करतायत. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जवळपास आता जर तुम्ही इकडं पाहिलं तर अजून एक पाठीमागून दुसरं विमान येत आहे आणि हे विमान सुद्धा आता याच धावपट्टीवरती लँड होणार आहे. मला सांगायचं असं आहे की उद्याच्या 17 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर, आज शनिवार आहे, सोमवारी अमावस्या आहे, म्हणजे इथं रात्रीचा काळोख किती आहे बघा. एवढ्या रात्रीच्या काळोखामध्ये सुद्धा इथं हे शिकाऊ पायलट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की हे शिकाऊ पायलट आहेत. हे शिकाऊ पायलट असताना सुद्धा इथं टेक ऑफ पण करतायत आणि लँडिंग पण करतायत. आता लँडिंग करत असताना इथं नाईट लँडिंगची व्यवस्था नाहीये, पण इथं जे प्रायव्हेट ट्रेनिंग सेंटर आहेत, एक रेडबर्ड आहे आणि दुसरं कारवार आहे, या दोन्ही पायलट ट्रेनिंग सेंटरच्या लोकांनी समोर जर पाहिलं तुम्हाला तर छोट्या छोट्या बत्त्या दिसत असतील रनवेवरती. तुम्ही जर पुढं पाहिलं असंच तर ह्या छोट्या छोट्या बत्त्या दिसतील आणि त्या बत्त्यांचा आधार घेऊन ही विमानं लँड होत आहेत. म्हणजे इथं दृश्यमानतेचा काही संबंध येत नाही असं मला सांगायचंय. मग जर रात्री 9 वाजता काळाकुट्ट अंधारामध्ये शिकाऊ पायलट जर या ठिकाणी लँड करत आहेत तर मात्र एका प्रशिक्षित पायलटला या ठिकाणचा रनवे का दिसला नाही? मुळात इथं नाईट लँडिंग नसताना जवळपास इथं जे 2 ट्रेनिंग सेंटर आहेत, या दोन्ही ट्रेनिंग सेंटरची सगळ्या विमानांचं डेलीचं टेक ऑफ जर पाहिलं आणि लँडिंग पाहिलं तर त्याचा आकडा जवळपास 250 वेळा, एका दिवसात कमीत कमी 250 वेळा लँडिंग आणि टेक ऑफ इथून होत असतं. तरी देखील इथं काही प्रमाणात अपघात झालेले आहेत. या शिकाऊ ट्रेनिंगचे जे ट्रेनर आहेत, जे पायलट आहेत, त्यांच्याकडून काही अपघात झालेले आहेत. मात्र त्या दिवशी सकाळची 8:45ची वेळ होती, 8:45 अपघात झालेला आहे. नेमकं हे सगळं काय झालेलं आहे, इथल्या या विमानतळाची काय अनास्था आहे आणि सगळ्यात इथली धक्कादायक काय घटना आहे, हे मी तुम्हाला आत्ताच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तुम्ही ते पाहत राहा. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, रात्री इथं काय काय चाललेलं होतं. रात्रभर इथं ही जी विमानं आहेत ती टेक ऑफ करतात, लँड होतात, पण ह्या रनवेला नाईट लँडिंगची परमिशनच नाही किंवा इथं लँडिंगची व्यवस्थाच नाही. टेक ऑफ पण होतंय आणि लँडिंग पण होतंय. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला धक्का बसेल ऐकून की या रनवेच्या दोन्ही बाजूला हा रनवे दिसावा लँड होताना, म्हणून काय केलं जात होतं माहिती आहे तुम्हाला? इंधनाचा म्हणजे विमानाचा मेंटेनन्स होऊन जे ऑइल शिल्लक राहतं त्या ऑइलमध्ये काही कापडाचे बोळे बुडवले जायचे आणि त्याचे टेंबे करून दोन्ही बाजूला लावले जायचे. तुम्ही विचार करा, टेंबे करून दोन्ही बाजूला लावले जायचे. आत्ता रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहिलं त्याच्यामध्ये आत्ता त्यांनी काही लेझर लाईट दोन्ही बाजूनी बसवलेल्या आहेत, चार्जिंगच्या, ज्या सौर ऊर्जेवरती चार्ज होतात आणि त्या रात्री यांना दिसतात. इतक्या नियमांची पायमल्ली. आता परत एकदा मुद्द्यावरती येतो की तुम्हाला जर हा सगळा घटनाक्रम समजला असेल तर मुद्द्यावरती येतो की मी ह्या 4 यंत्रणा दोषी कशा धरतो. रेडबर्ड आणि इथल्या कारवेरच्या विरोधात DGCAने गुन्हा दाखल करून सुद्धा इथं ना MIDCने कारवाई केली ना पोलिसांनी कारवाई केली. आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी काय, तर मला अशी माहिती मिळालेली आहे की इथं ज्या ज्या वेळेस म्हणजे या विमानतळावरती पंतप्रधानांपासून, गृहमंत्र्यांपासून, अदानी अंबानींपासून सगळ्यांनी इथं लँडिंग केलेलं आहे. सगळ्यांची विमानं इथं लँड होतात आणि ज्या वेळेस प्रायव्हेट कंपन्या इथं लँड करतात, विमानं उतरवतात, त्यावेळेस इथल्या ATCची परवानगी देणाऱ्या काही लोकांना कमिशन दिलं जातं. तुम्ही विचार करा, कमिशन दिलं जातं अशी माझी माहिती आहे. आता मग तुम्ही म्हणाल की हे कमिशन कशासाठी? जर इथं लँड होणार नसेल तर त्या विमानाचं भाडं बुडतंय. म्हणजे काय, हा जो विमानाचा धंदा आहे चार्टर प्लेनचा, तो जमिनी ते हवाईत एक वडाप आहे, आकाशातलं वडाप आहे आणि आकाशातल्या वडापाचा हा धंदा आहे.
आणि जर इथल्या ATCनं सांगितलं की इथलं वातावरण खराब आहे, तुम्ही टेक ऑफ करू नका, तर तिथल्या कंपनीचा तोटा होतो. एक ट्रिप बुडते साधारणतः 10 ते 15 लाखाची, 10 ते 15 लाखांची ट्रिप बुडते. म्हणून रिस्क घेतली जाते. आता रिस्क कशी घेतली जाते, तर हे बहाद्दर असे सांगतात की इथं आमचे शिकाऊ पायलट सुद्धा रात्रीचं लँड करतात. मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवलं ते शिकाऊ पायलट सुद्धा रात्रीचं लँड करतात. आता मला तुम्ही सांगा, जर अशी परिस्थिती असेल, व्हिजिबिलिटी नसेल आणि जर इथं लँडिंगला अडचण असेल, तर त्या दिवशी रिस्क का घेतली गेली? कुणी खोटा सांगितलं की इथं व्हिजिबिलिटी अवेलेबल आहे, इथं दृश्यमानता आहे, सहजपणे सगळं दिसतंय, असं कोणी सांगितलं? ह्याचा शोध घेतला गेला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की अशा नेत्यांना घेऊन इथं अनेक विमानं येतात. या 2 अकॅडमी जी आहे, या दोन्ही अकॅडमींनी या विमानतळाचा ताबा घेतलाय. MIDCच्या बारामतीच्या अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात, बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात. आणि इथं हे एअरपोर्ट नाही मित्रांनो, हे क्राईम कोर्ट झालंय. क्राईम कोर्ट हे एअरपोर्ट नाहीये, हे क्राईम कोर्ट झालंय. इतक्या लेवलचे, इतक्या टोकाच्या लेवलचे क्राईम इथं होतात. इथल्या जे ट्रेनिंग घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून काही प्रमाणात क्राईम होतात. पण सगळ्यात महत्त्वाचं, अजितदादांच्या जीवाशी खेळ कसा झालाय मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगतो की ज्यावेळी आपण वडापचा व्यवसाय करणारी माणसं पाहिलेत, एखाद्या गाडीला, एखाद्या 4 चाकी वाहनाला एखादं भाडं आलं आणि पावसाळ्याचे दिवस असतील, तर आपण त्यांना जिकडं जायचंय तिकडं जर आपल्या कोण ओळखीचं असेल तर त्यांना विचारतो की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मला तुमच्या गावाकडे यायचंय, रस्त्यामध्ये जो ओढा आहे, नदी आहे, त्याला पाणी आहे का? पण जरी एखाद्यानं सांगितलं की तिथं पाणी आहे किंवा काय नाही, तर एखादा ड्रायव्हर किंवा समोरचा माणूस ते भाडं रद्द होऊ नये म्हणून रिस्क घेतो आणि त्या पाण्यात गाडी घालतो आणि ती गाडी त्या प्रवाहात वाहून जाते. अगदी तसंच इथं त्या दिवशी ते वातावरण नव्हतं. पुन्हा गो अराउंड करावा लागला आणि गो अराउंड करत असताना वरती विमानामध्ये बिघाड झाला आणि अजितदादांच्या जीवाशी खेळ झाला. म्हणजे सुरुवातीचा जो प्रयत्न होता तो या धावपट्टीवरती जर यशस्वी झाला असता तर अजितदादांच्या जीवाला काही झालेलं नसतं. मात्र मित्रांनो, ही माहिती जी आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. या विमानामध्ये, याच एअरपोर्टवरती आत्तापर्यंत 9 वेळा अपघात झालेले आहेत. याच्यातल्या एकाही अपघाताची दखल कुठल्याच यंत्रणेनं घेतलेली नाही, कुठल्याच पोलिसांनी नाही, DGCAने नाही. DGCAनं ज्यावेळेस गुन्हा दाखल केला की इथलं ATC खराब आहे, इथलं कर्मचारी आणि अधिकारी इथं आम्हाला सहकार्य करत नाहीत, तो गुन्हा पोलिसांनी रद्द केला. हे शॉकिंग आहे. आणि इथली रेडबर्ड नावाची जी फ्लाइंग अकॅडमी आहे त्यांच्या विरोधात 13 तक्रारी अर्ज आणि NC आहेत. तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या घटना घडत असताना बारामती तालुका पोलिसांनी एकदा तरी, सॉरी माफ करा, डोळ्यात एक कचरा गेलाय, एअरपोर्टच्या अथॉरिटींना लेखी पत्र देऊन कळवलंय का की इथं विमानांचे वारंवार अपघात होत आहेत आणि त्याची चौकशी करा आणि हे बंद करा? त्याच्यापेक्षा MIDC च्या, कारण हे विमानतळ MIDCच्या ताब्यात आहे, MIDCच्या अधिकाऱ्यांनी कधी तक्रार केली का की इथं आधी तुमच्या ह्या ज्या अकॅडमी आहेत यांचा सावळा गोंधळ आहे, इथं ATC वर कंट्रोल कोणाचा आहे? याच्यापेक्षा हा व्हिडिओ संपवत असताना आणखी एक धक्कादायक बातमी सांगतो की गेल्या 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस ह्या रेडबर्ड आणि त्या कारवरती ज्यावेळेस कारवाई करण्याचे संकेत होते, त्यावेळेस रेडबर्ड अकॅडमीला इथून बाहेर काढण्याची हालचाली चालू होत्या. त्यावेळेस पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी संगनमत करून ह्या रेडबर्डला पुन्हा एकदा MIDCच्या मुख्य कार्यालयामध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये परमिशन वाढवून दिली. आणि एक अजून शेवटची धक्कादायक बातमी सांगतो जी माझ्या अत्यंत जवळच्या सोर्सेसमधून आलेली आहे, ती म्हणजे या विमानतळावरती जो चाललेला सावळा गोंधळ आहे तो दादांच्या कानावरती गेला होता. याच विमानतळावरती अजितदादांनी इथल्या
ज्या अकॅडमी आहेत त्यांच्या प्रमुखांना सुनावलं होतं गेल्या महिन्यामध्ये की जर तुमचे हे असे वाद वारंवार चालत असतील तर मी या ठिकाणी कार्गो टर्मिनलचा विचार करू शकतो आणि मी तशा पद्धतीने हालचाली करू शकतो, असा सज्जड दमही अजितदादांनी ह्या लोकांना दिल्याची माहिती माझ्याकडे आहे. आता तुम्ही ठरवा की फक्त 10 ते 12 लाख रुपयाची एक ट्रिप कॅन्सल होते, आपलं कमिशन बुडू नये म्हणून इथली विजिबिलिटी आहे म्हणून सांगणं हे कोणी केलं, ह्या सगळ्या गोष्टी तपासाचा भाग आहे. 13 तक्रारी झाल्या, 9 अपघात झाले, याचं झालं काय? 13 तक्रारी पोलीस ठाण्यात, 9 वेळा विमान पडलं तरी देखील बारामतीच्या एअरपोर्टची कुठलीही दक्षता कुणीही घेतली नाही. याला जबाबदार कोण? तुम्ही सांगा. अजितदादांच्या जीवाशी खेळ झाला की नाही झाला? तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.